मविया सरकारच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झाल्या, करार झालेला उद्योगपतीच गायब झाला. उदय सामंतांचा लोकशाही पॉडकास्टमध्ये सनसनाटी आरोप. मवियाच्या काळात सामंत बिनकाचेचा चष्मा लावून बसले होते का? किती सह्या झाल्या आणि सह्याची शाई किती दिवस टिकते ते पाहायचंय. महाराष्ट्रासाठी बेईमानी करणारं सामंतांचं वक्तव्य. राऊतांचा उदय सामंतांना टोला. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. आरक्षण घेऊनच येणार जरांगेंचा निर्धार. 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार. फेब्रुवारीत मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार. जरांगेंनी आंदोलन थांबवलं पाहिजे. आंदोलनात जनतेला त्रास होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. 2 जागा द्याल आणि आम्हाला पाडाल. इंडिया आघाडीच्या जागा वाटपावर लोकशाही गौरव सभेतून आंबेडकरांची टीका. राम मंदिर सोहळ्याला उरले काही तास. राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान. अवघा देश राममय. ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन. कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे साकारलं प्रतिराम मंदिर. संपूर्ण अयोध्या नगरी सजली. प्रवेशद्वाराला विविध आकर्षक फुलांची सजावट. देशभरातून भाविक अयोध्येत दाखल. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या अयोध्येत जाणार नाहीत. 22 जानेवारीनंतर मंत्रिमंडळासह रामलल्लाचं दर्शन घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट. देवेंद्र फडणवीसांकडून नागपूरहून अयोध्येत जातानाचा स्वतःचा फोटो. ट्विट. अयोध्या कार सेवेला गेल्याचा फडणवीसांकडून पुरावा सादर. आम्ही नाशिकमध्ये उद्या कारसेवकांचा सत्कार करणार. शिवसेनेच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं हास्यास्पद. आम्हाला कुणाला पुरावा देण्याची गरज नाही. राऊतांचं फडणवीसांना उत्तर. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं. स्पीड पोस्टानं आमंत्रण पाठवल्याची माहिती. मात्र उद्धव ठाकरे 22 तारखेला अयोध्येत जाणार नाहीत. नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण सगळे सोयरे मागणी कायद्यात बसणारी नाही तरी सरकार तपासून पाहणार. जरांगेंनी थोडं सबुरीने घ्यावं. दीपक केसरकरांचा जरांगेंना सल्ला. चलो अयोध्या. विश्व हिंदू परिषदेच्या पत्रिकेत एकनाथ खडसेंचं नाव. एकनाथ खडसेंकडून कारसेवेची पत्रिका सादर. कारसेवेच्या आरोप प्रत्यारोपावरून पुरावे सादर. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त पनवेल परिसरात सर्वत्र उत्साह. शहरात काढली प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा. चंद्रपुरात 35,000 प्रज्वलित पणत्यांनी रामनाम साकार करण्याची केला विश्वविक्रम. विविध कार्यक्रमांच्या मालिकेत चंद्रपूरचा विश्वविक्रम ठरला लक्षवेधी. भिवंडीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जल्लोषाचं वातावरण. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली. ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण. देशात आणि राज्यात सर्वत्र श्रीराममय वातावरण. अस्तानेत गावात प्रभू श्रीरामाच्या मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घरोघरी दीपोत्सव. दीपोत्सवामुळे पणत्यांची मागणी वाढली. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. शहरामध्ये 50,000 किलो लाडूंचे प्रसाद म्हणून वाटप. अयोध्येसाठी मराठवाड्यातून 3 रेल्वे गाड्या. भाविकांसाठी रेल्वे गाड्यांचं आयोजन. दक्षिण मध्य रेल्वे विभागाचा निर्णय. सायन रेल्वे पुलाच्या पाडकामाला स्थगिती. आणखी 4 दिवस सुरूच राहणार. वाहतूक पोलिसांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.